करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथं नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। मानस गणेश कांबळे असं मृत मुलाचं नाव असून तो शिंगणापूर इथल्या माळवाडी परिसरात राहत होता। कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बुडालेल्या मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला। या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। मूळचे पन्हाळा तालुक्यातील कोदवडे इथले गणेश कांबळे हे करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या माळवाडी परिसरात त्यांच्या कुटुंबियांसह राहतात। ते गौंडी काम करतात। आज सकाळी ते त्यांचा 12 वर्षीय मुलगा मानस कांबळे याच्यासह शिंगणापूर इथल्या पंचगंगा नदीत अंघोळीसाठी गेले होते। या दरम्यान पाण्यात पोहत असताना मानस कांबळे हा अचानक पाण्यात बुडाला। ही बाब लक्षात येताच त्याच्या वडिलांसह इथं असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केला। ही माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी मानस कांबळे याचा पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही। त्यानंतर काही नागरिकांनी याबाबतची माहिती कोल्हापूर महापालिकेचे अग्निशमन दल तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला कळवली। त्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे ड्रायव्हर सुशांत पवार, फायरमन सुनील यादव आणि वैभव संदे यांनी तत्काळ या ठिकाणी धाव घेतली। या पाठोपाठ जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे जवानही या ठिकाणी दाखल झाले। अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांसह कृष्णात सोरटे, शैलेश हांडे, प्रीतम केसरकर, प्रथमेश येरुडकर, आदिनाथ कांबळे, अविराज बलुगडे, शुभम म्हाडगुत, सुदेश चव्हाण, अविनाश चरापले यांच्यासह नागरिकांनी मानस कांबळे याचा मृतदेह शोधण्यासाठी अथक परिश्रम घेतलं। त्यानंतर सुमारे 2 तासानंतर मानस कांबळे याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। यावेळी मृत मानस कांबळे याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये।